आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे जो तुमचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. तुम्हाला वाटतं ना पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड तुम्हाला वर्षाला 7.1% रिटर्न देतं. सरकारची गॅरंटी आहे, पासबुकवर छापून येतं जो काही इंटरेस्ट असेल जसं की 7.1%. पण जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जर 30%च्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल तर हाच 7.1%चा रिटर्न ऍक्च्युअलमध्ये 10.32% असतो. हे ऐकून तर शॉकच लागला असेल. पण थांबा, चित्रपट अजून बाकी आहे मित्रांनो. हा 10.20%चा रेट बघून तुम्हाला जर वाटत असेल अरे वा मग पीपीएफ जगातलं सगळ्यात भारी ऑप्शन आहे, पण याहूनही मोठा आणि शॉकिंग सत्य काय माहिती का, हा टॅक्सचा फायदा आहे. त्याहून प्रचंड मोठी संपत्ती तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये पण तयार करू शकता, तीही नवीन टॅक्सचे नियम लागू होऊन सुद्धा. समजा एका व्यक्तीनं 22,50,000 रुपये एका ठिकाणी गुंतवले तर त्याचे 40 लाख होतात आणि दुसऱ्या ठिकाणी टॅक्स कापून सुद्धा 57 लाख होतात. कसं मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील 17 लाख रुपये वाचवू शकतो किंवा बुडवू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका बिलकुल. व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती परत एकदा मनापासून स्वागत. बघा, आपण सगळे एका टिपिकल मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन घरातून येतो. आपल्या घरात पैशाबद्दल चर्चा झाली की दोनच गोष्टीला देव मानलं जातं. एक म्हणजे सोन्याची बिस्किटे घ्या किंवा सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, किंवा दुसरं पीपीएफ किंवा पोस्ट ऑफिसची एफडी करा. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे देखील एक कारण आहे. 8 ते 10 दिवसापूर्वी एका व्यक्तीचा कॉल आला होता. त्यांचं म्हणणं होतं की सर मला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, पण इन्व्हेस्टमेंट कुठं करू या संदर्भात मी खूप कन्फ्युज्ड आहे. वडील सांगतात पीपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट कर, तिथं पूर्ण टॅक्स फ्री अमाऊंट मिळते आणि मार्केटच्या चढ उताराचं झंझट नाही. आणि युट्यूबला मी ज्यावेळेला व्हिडिओ बघतो, सोशल मीडियावरती बघतो, सगळे लोक एकच गोष्ट सांगतायत की बाबा म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, म्युच्युअल फंड सही आहे, 12% 15% रिटर्न मिळतात. त्यामुळे मी काय करू, नेमकं मार्केटमधील रिटर्न बघू की इन्व्हेस्टमेंट मधील सुरक्षितता बघू. मित्रांनो, हा तुमचा देखील प्रश्न असू शकतो आणि तुमच्या मनामध्ये देखील या संदर्भात कन्फ्युजन असू शकतं. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट करत असताना रिटर्न आणि सुरक्षितता ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पण महागाई इतक्या वेगाने वाढते की फक्त सुरक्षेच्या नावाखाली स्वतःला गरीब तर करत नाही ना, हा प्रश्न देखील विचारला पाहिजे. आज मी या उदाहरणावरून तुम्हाला पीपीएफ आणि इक्विटी म्युच्युअल फंड या दोघांचं पूर्णपणे पोस्टमार्टम करून दाखवणार आहे. सेफ काय आहे, रिस्क किती आहे, या शब्दांच्या पलीकडे जाऊन आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. सगळ्यात आधी आपण पीपीएफ पासून सुरुवात करूया. बहुतेकांना पीपीएफ म्हणजे फक्त एक टॅक्स वाचवण्याचं टूल वाटतं एटीसीच्या अंतर्गत, पण त्याची खरी ताकद आणि त्याचे रिटर्न हे टॅक्सेशन मध्ये पण आहेत. आता पीपीएफचा खरा इफेक्टिव्ह रेट किती आहे माहिती आहे का? जसं की Q4 FY 25-26 नुसार जर डेटा बघितला तर पीपीएफचा अधिकृत व्याजदर हा 7.1%. हा रेट तुम्ही तुमच्या पासबुकवर बघता. पण मित्रांनो, पीपीएफ हे भारतातल्या मोजक्याच ट्रिपल ए कॅटेगरी मधील गुंतवणूक आहे. यामध्ये इन्व्हेस्टमेंट पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. तुम्ही जे 1.5 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट करता ते टॅक्स मधून सूट मिळते जुन्या रिजिमीमध्ये. बघा, इंटरेस्ट जो मिळतो दर वर्षी तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतो तोही पूर्ण टॅक्स फ्री असतो. 15 वर्षानंतर मॅच्युरिटीला जे अमाऊंट मिळते त्यावरही 1 रुपयाचा टॅक्स आता सध्या 2026 पर्यंत लागत. आता विचार करा, समजा तुम्ही बँकेत फिक्स्ड एफडी केली आणि बँकेनं तुम्हाला 7.1% व्याजदर दिलं, बरोबर आहे. तुम्ही 30%च्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतात तर काय होईल? एफडी मधून मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागणार आहे. म्हणजे 7.1% सरकारचे 30% आणि सेस धरून जर बघितलं तर 31.2% टॅक्स कापून घेतला जाईल आणि प्रत्यक्ष तुमच्या हातात किती येतील? फक्त 4.88%. म्हणजे बँकेची 7.1%ची एफडी तुम्हाला प्रत्यक्षात 4.88% कमवून देत. मग आता हीच गोष्ट उलट करून बघा, पीपीएफ तुम्हाला 7.1% इंटरेस्ट देतं, त्यावर 1 रुपया टॅक्स लागत नाही. मग इथं तुम्हाला किती एक्झॅक्ट व्याजदर मिळतो? तर बघा, इथं जो व्याजदर बनतो ना तो खूप महत्वाचा आहे. का? कारण इथं अमाऊंट जी आहे ना पूर्ण टॅक्स फ्री आहे. त्यामुळे हा जो इंटरेस्ट आहे हा 10.32% इफेक्टिव्ह बनतो. मित्रांनो, हीच खरं तर पीपीएफची जादू आहे. जर तुम्ही 30%च्या ब्रॅकेटमध्ये असाल तर तुम्हाला प्रत्यक्षात 10.32%च्या बराबरीनं रिटर्न मिळतात. जगात इतके रिटर्न कुठल्याही सिक्युअर्ड असेटमध्ये दिले जात नाहीत, गॅरंटेड कुठेही मिळत नाही. तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार पीपीएफचे रिटर्न किती बनतात? तुम्ही 5%च्या स्लॅबमध्ये असाल तर पीपीएफ मध्ये प्रत्यक्षात मिळणारे रिटर्न हे 7.49%. तुम्ही 20%च्या स्लॅबमध्ये असाल तर 8.97% रिटर्न मिळतात आणि 30%च्या स्लॅबमध्ये असाल तर प्रत्यक्षात तुम्हाला 10.32% रिटर्न मिळतात. म्हणून जे लोक 30%च्या ब्रॅकेटमध्ये आहेत त्यांच्यासाठी पीपीएफ हा डेप्ट पोर्टफोलिओ मधला सगळ्यात भारी आणि सुरक्षित ऑप्शन आहे. पण इथंच एक गोष्ट संपत, पीपीएफ 10.32% रिटर्न देतोय, मग आपण म्युच्युअल फंडकडे जायचंच नाही का? तर याचं उत्तर दडलंय इक्विटीच्या टॅक्सेशन मध्ये आणि चक्रवाढ व्याजामध्ये. आता मित्रांनो, वळूया म्युच्युअल फंडकडे. लोकांच्या मनात सगळ्यात मोठी भीती असते, अरे मार्केटमध्ये पैसे टाकले, खूप रिटर्न मिळाले, पण जेव्हा काढायला जाऊ तेव्हा सरकार प्रचंड टॅक्स कापून घेतं. मित्रांनो, जुलै 2024च्या बजेट नंतर आता 2026च्या लेटेस्ट डेटानुसार म्युच्युअल फंडच्या टॅक्सेशनचे नियम एकदम क्लिअर आहेत. लक्ष देऊन ऐका. तुम्ही शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे जर तुम्ही गुंतवलेले पैसे 12 महिन्याच्या आत काढले तर तुमच्या नफ्यावरती 12% टॅक्स द्यावा लागेल. ही गोष्ट
आपण टाळू देखील शकतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या सहाय्याने. मग लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स नाहीच का, तर आहे तिथं पण. तो आहे 12 महिन्यानंतर जर तुम्ही म्युच्युअल फंड्स विकले किंवा इक्विटी मधील कुठलीही गोष्ट सेल केली तर 12.50% टॅक्स लागतो. आता सगळ्यात मोठा गेम चेंजर काय माहिती आहे का, सरकार काय म्हणतं, तुमचा जो काही लॉंग टर्म नफा आहे त्यातले पहिले 1,25,000 तुम्ही पूर्णपणे टॅक्स फ्री दरवर्षी घेऊ शकता. या टॅक्सचा तुमच्या पगार आणि तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबशी काही संबंध नाही. म्हणजे तुम्ही 30%च्या ब्रॅकेट मधले जरी असला, 5%च्या ब्रॅकेट मध्ये जरी असला, तरी दोघांना म्युच्युअल फंडच्या नफ्यावरती फक्त 12.5% टॅक्स द्यावा लागतो. इथं म्युच्युअल फंडच्या टॅक्सच्या बाबत पीपीएफला जोरदार टक्कर देत आहे. लोकांना वाटतं की म्युच्युअल फंडवर 30% टॅक्स लागतो. नाही, तुमच्या पगार 30% ब्रॅकेटमध्ये जरी जात असला तर म्युच्युअल फंड फक्त 12.5% टॅक्स लागतो आणि तेही 1,25,000 सूट वगळून. आता ऐकायला खूप टेक्निकल वाटत असेल, बरोबर आहे. हेच आपण एका जबरदस्त उदाहरणातून थेट कॅल्क्युलेटरवर बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. समजा आपण प्रत्येक वर्षी काय केले, 1.5 लाख रुपये वाचवले आणि आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत इन्व्हेस्टमेंट करण्याचे. एक आहे पीपीएफ आणि एक आहे म्युच्युअल फंड. मग त्यामध्ये इंडेक्स म्युच्युअल फंड घ्या किंवा फ्लेक्सी कॅप फंड घ्या. आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटचा टाइम हॉरिझन किती, 15 वर्षे. आता सिनारिओ नंबर 1 बघू. आपण पीपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट केली एकदम सेफली, तर प्रत्येक वर्षी इन्व्हेस्टमेंट 1.5 लाख आहे. 15 वर्षे इन्व्हेस्टमेंट केली, खिशातून गेलेले पैसे 22,50,000 आहे. 7.1% जर व्याजदर धरला तर हा व्याजदर बदलू शकतो, पण ऍव्हरेज आपण पकडले तर 15 वर्षानंतर मॅच्युरिटीला किती अमाऊंट मिळते, 40,68,000 रुपये मिळते. ते पण पूर्णपणे टॅक्स फ्री. ओके, हातात पडलेली रक्कम पूर्ण टॅक्स फ्री. 22 लाखाचे 40 लाख झाले. सेफ गेम, नो टेन्शन, सगळे खुश. सिनारिओ नंबर 2, इक्विटी म्युच्युअल फंड. इथं पण तुम्ही प्रत्येक वर्षाला 1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे 12,500ची एसआयपी. किती वर्षाचा कालावधी, 15 वर्ष. खिशातून इथं पण 22,50,000 जाणार. अपेक्षित कॅगर 12% जर पकडला, आपल्या भारताचा जर विचार केला, निफ्टी 50 पाठीमागच्या 20 वर्षात 12 ते 14% ऍव्हरेज रिटर्न दिलेत. आपण एकदम कन्झर्वेटिव्ह कमीत कमी 12% पकडतोय. 15 वर्षानंतर एकूण कॉर्पस किती होईल, 62,64,000. हे आकडे बघून तुमचे डोळे उघडले असतील, पण थांबा, पिक्चर अभी बाकी आहे. सरकारला पण टॅक्स द्यावा लागतो ना. चला म्युच्युअल फंडचं टॅक्सेशन समजून. एकूण कॉर्पस किती झालाय, 62,64,000. गुंतवलेली रक्कम किती आपली, 22,50,000. मग इथं टोटल लॉंग टर्म कॅपिटल गेन किती आपला, 40,14,000 आहे. बरोबर आहे. आता नियमानुसार यातलं पहिलं 1,25,000चा टॅक्स फ्री आहे. म्हणजे टॅक्सेबल नफा किती झाला आपला, 40 लाखातनं आपण 1,25,000 जर वजा केलं तर 38,89,000 रुपये. आता या 38.89 लाखांवरती 12.5% टॅक्स कापा. जो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायचा तो येतो 4,86,000. मित्रांनो, नीट लक्ष देऊन बघा. 4,86,000 रुपये टॅक्स भरल्यानंतर, सरकारचा सर्व वाटा दिल्यानंतर आपल्या हातात किती उरतात माहिती आहे का, 57,78,000. पीपीएफ मधून हातात किती आले, 40.68 लाख. म्युच्युअल फंड मधून किती आले, 57.7 लाख. दोघातला फरक किती आहे, 17 लाखांचा फरक आहे. मित्रांनो, 17 लाखांचा फरक म्हणजे काय माहित आहे का, हा फरक म्हणजे पुणे आणि मुंबई मधल्या उपनगरामध्ये एक छोटा 2 BHK 1 BHK डाऊन पेमेंट होतं. हा फरक म्हणजे तुमच्या मुलांच्या परदेशातील शिक्षणाचा पूर्ण खर्च असू शकतं. हा फरक तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेला एका आलिशान गाडीच्या स्वरूपात असू शकतो. फक्त सुरक्षितता या शब्दाच्या प्रेमात पडून तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहात. हे 17 लाख टेबलावर सोडून देत आहात तुम्ही. आता हे सगळं बघितल्यानंतर 90% लोक तर काय म्हणतील, सर बरं झालं सांगितलं, आता उद्याच्या उद्या जातो, पीपीएफ बंद करतो आणि सगळे पैसे म्युच्युअल फंड मध्ये टाकतो. थांबा, होल्ड ऑन. इथंच लोक सगळ्यात मोठी चूक करतात. अर्थसाक्षरता म्हणजे फक्त रिटर्न बघणं नाही, तर रिस्क आणि रूल्स देखील बघणं गरजेचं आहे. या खेळात 2 मोठे ट्विस्ट आहेत. ट्विस्ट नंबर 1, एटीसीचं डिडक्शन आणि न्यू टॅक्स रिझिमे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, पीपीएफ मध्ये पैसे टाकल्यावर जुन्या टॅक्स रिझिमे मध्ये 1.5 लाखांवर एटीसीच्या अंतर्गत पैसा वाचतो. 30% ब्रॅकेट वाले दरवर्षी जवळपास 46,800चा टॅक्स वाचवू शकतो. 15 वर्षात वाचवलेला टॅक्स 7 लाख रुपयांच्या घरात जातो. जर वाचवलेला टॅक्स तुम्ही परत गुंतवलं तर पीपीएफचं गणित पण जवळपास म्युच्युअल फंडच्या जवळ जात. पण आजच्या घडीला 2026 मध्ये सरकारने न्यू टॅक्स रिजिमे इतके आकर्षक केले की 80% जास्त नोकरदार लोकांनी न्यू रिजिमे हीच ऍक्सेप्ट केले. न्यू रिजिमे मध्ये एटीसीचा बेनिफिट मिळत नाही. म्हणून जर तुम्ही न्यू टॅक्स रिजिमे मध्ये असाल तर पीपीएफ तुम्हाला कोणतंही अपफ्रंट टॅक्स वाचवून देत नाही. तो फक्त AAA रिटर्न साठी राहतो. त्यामुळे म्युच्युअल फंडचं पारडं इथं थोडं जड होतं. ट्विस्ट नंबर 2, सायलेंट किलर. पीपीएफ तुम्हाला 7.1% रिटर्न देतो, गॅरंटी देतो, पैसे बुडणार नाहीत. पण भारतात महागाईचा दर किती, तो कागदोपत्री 5 ते 6%. पण शिक्षण, मेडिकल इन्फ्लेशन, लाईफस्टाईल इन्फ्लेशन तर 10 ते 12%. जर तुमचा पैसा 7.1% वाढला आणि महागाई पण 7% वाढली तर तुम्ही खऱ्या अर्थानं रिअल रिटर्न 0% मिळवताय. जवळ तुम्ही पैशाची पर्चेसिंग पॉवर गमावताय. सुरक्षिततेच्या नावाखाली लोक स्वतःला गरीब करत आहेत. ही आजच्या मिडल क्लासची सर्वात मोठी
शोकांतिक आहे. आता ट्विस्ट नंबर 3, मार्केट रिस्क. दुसरीकडे म्युच्युअल फंड तुम्हाला 12% रिटर्न देते, मान्य आहे, पण शेअर मार्केट एका सरळ रेषेत चालत नसतं. ती एक रोल कॉस्टर राईड असते. पीपीएफ मध्ये तुम्हाला दरवर्षी फिक्स व्याज मिळत राहतं, पण म्युच्युअल फंडमध्ये अशी परिस्थिती नसते. 22 लाख गुंतवले, 10 वर्षात एखाद्या कोविड सारखे ग्लोबल क्रायसिस आले तर 30 लाखाचे अचानक 20 लाख देखील झालेले. अशा वेळेला काय होईल? हार्ट अटॅक आल्याशिवाय राहणार. तिथं तुम्ही घाबरून पैसे काढणार. इथंच म्युच्युअल फंड मधली रिस्क आपल्यास 12% कॅगर मिळवण्यासाठी तुम्हाला बाजारातील चढ उतार पचवण्याची मानसिक तयारी ठेवावी लागेल. जर ती नसेल तर पीपीएफ तुमच्यासाठी बेस्ट आहे. तर मग फायनल सोल्युशन काय आहे, पीपीएफ की म्युच्युअल फंड? तर मित्रांनो, उत्तर आहे हो किंवा नाही, दोन्ही. पीपीएफ ही सुरक्षिततेची तिजोरी आहे, म्युच्युअल फंड ही वेल्थ क्रिएशनचं इंजन आहे. एका गाडीला जसं ऍक्सिलेटर आणि ब्रेक दोन्ही लागतं, तसं तुम्हाला म्युच्युअल फंड आणि पीपीएफ दोन्ही मी तुम्हाला एक स्मार्ट फॉर्म्युला देतो, जो प्रत्येक महाराष्ट्रीयन कुटुंबाने फॉलो केला पाहिजे. वय वर्ष 35च्या आत असेल, जर तुम्ही तरुण आहात, नोकरीला आत्ताच लागलात, तर तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, रिस्क भरपूर घेऊ. 80% पैसा डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये टाका, 20% पैसा तुम्ही पीपीएफ मध्ये लावा. तेच तुमचं वय 35-50च्या दरम्यान असेल तर 60% पैसा म्युच्युअल फंड मध्ये, 40% पैसा पीपीएफ मध्ये लावू शकता. 50च्या पुढे वय असेल तर 40% म्युच्युअल फंड, 60% पीपीएफ ठेवू शकता. जर तुम्ही न्यू टॅक्स रिजिम मध्ये असाल तर ईएलएसए फंडाची देखील गरज नाही, तुम्ही थेट फ्लेक्सी कॅप फंडामध्ये देखील एसआयपी करू शकता. जर तुम्ही ओल्ड रेजिमेमध्ये असाल, 1.5 लाख एटीसीच्या अंतर्गत पीपीएफ मध्ये भरलं तर ईएलएसएचं कॉम्बिनेशन देखील तुमच्यासाठी बेस्ट बनू शकतं. शेवटी जाता जाता एक खूप महत्त्वाची शॉकिंग गोष्ट सांग. आज तुमचे आजोबा किंवा वडील जर तुम्हाला पीपीएफ मध्ये पैसे गुंतव म्हणून सांगत असतील, कारण त्यांच्या काळात माहितीचा अभाव होता, इंटरनेट नव्हतं, शेअर मार्केटमध्ये स्कॅम व्हायचे, त्यांच्याकडे वेल्थ क्रिएट करायचा दुसरा पारदर्शक मार्ग नव्हता, पण तुमच्याकडे तो ऑप्शन आहे. आज भारताची अर्थव्यवस्था, सेबीचे कडक नियम, म्युच्युअल फंड इंडस्ट्री मधली पारदर्शकता आणि निवडीचं स्वातंत्र्य, जुन्या पिढीसाठी फक्त महागाई सोबत संघर्ष करायचा. आज भारताची ग्रोथ स्टोरी लिहिली जाते, नेक्स्ट जनरेशन वेल्थ क्रिएट बनते आपल्या देशात. मला कमेंट्स मध्ये सांगा, तुम्ही सध्या सर्वात जास्त पैसा कुठं गुंतवताय, पीपीएफ मध्ये की म्युच्युअल फंड मध्ये? मला तुमचं लॉजिक ऐकायला आवडेल. प्रत्येक कमेंट्सला मी रिप्लाय नक्की देईल. आणि हो मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत आणि रिसर्च आणि कॅल्क्युलेशन करावे लागले. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ तुमच्या सर्व बंधूंपर्यंत, बहिणींपर्यंत लवकरात लवकर शेअर करा, त्यांना देखील हे नॉलेज पोहोचू द्या. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका, कारण बाजारबुल यूट्यूब चॅनलवर असेच फायनान्शियल फ्रीडमचे जबरदस्त व्हिडिओ येत असतात. त्या व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला हवं असेल तर बेल आयकॉन नक्की दाबा. पुढील एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. जय हिंद, जय भारत. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.